गाईज या टाकीच्या माग मधुमक्खीने सत्ता होणार. बाप्पा बाप्पा माशा. पप्पा आरामात. अरे बापरे सहज. बाबर चांगला कांदा आहे तो. सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये काही नाही, ब्लॉग आहे सुरू. चहा बिस्किट खाते आता आणि 12 वाजले आणि 11 वाजले. आता आंघोळ करतो पटकन, पण की आता सुटलं मी. आता चहा बिस्किट खाते ना. तर गाईज आता वाजत आहेत 12:30 आणि पप्पा अजूनपर्यंत आले नाही. एवढ्या उन्हात पप्पा काम करून आले म्हणजे काय सांगा. खूप ऊन आहे गाईज, खूप ऊन आहे. पप्पा मंदिराला वर जाऊन कलर देतात, वर जाऊन. म्हणजे काय म्हणा पप्पाच्या अंगात म्हणजे एवढी हिंमत आहे. म्हणजे आम्हाला नाही देईन पप्पा तिथं, पण स्वतः जाऊन काम करेन. तर गाईस मस्त आंघोळ विंघोळ झाली. आता तेल बिल लावलं आणि आता पूजा केली मी. जराशी टिक्के बिक्के लावले. आणि हे बघा आमचं देवघर, सगळ्यात मोठं देवघर असणार आहे बघा गाईस. पूर्ण किती मोठं आहे ते, माझ्यापेक्षा मोठं आहे. मी उभं राहिलो तर एवढंच येते, कळस तर माझ्यापेक्षा वर आहे गाईस. असं आहे आमचं देवघर. तर गाईस मस्त आता वर आलो, कोणीच नाही येतो. दादा पप्पा येईपर्यंत वरच थांबतो मी. आता राहू देत, दरवाजा उघडा. झोपतो आता इथं मस्त. तर काही जेवण बिवण झालं तर मस्त. आता इकडे गेम खेळून आलतो मी. आणि पवनदादाच्या आईने मस्त पाडते आपल्यासाठी थंडी थंडी आईस्क्रीम. तर हे खातो आता. तर गाईस पप्पा गेले उन्हाचे पवनदादाच्या घरी. तर गाईस सगळेजण गोष्टी करायला दुपारच्या. गाईस हा झोपला होता, तो उठला. तर गाईस हे दोघं जण इथं येऊन बसले गेटाजवळ. गाईस बुरीवाली हवा सुटली आता. गाईस पवनदाद चप्पल पडले होते, वापस दिली. गाईस साप वर नेतात, साप नाही आहे गाईस, पाईप आहे हा या घरातून. ते बघा गाईस पाईपचं काम चालू आहे इथून. त्या विहिरीपासून पाईप आणून आले गाईस पप्पा. तर गाईस आता मला रिझन माहीत पडलं, फक्त कूलरमध्ये पाणी भरायसाठी हा एवढ्या दुरून जुगाड करायला लागून आली. एवढ्या दुरून गाईस, एवढ्या दुरून. काऊन रे? बघा गाईस एकदम असं वाटते साप आहे गाईस. हा एकदम रिअलिस्टिक वाटते ना गाईस साप, पण हा पाईप आहे. गाईस व्ह्यू बघा गाईस तुम्ही. हे भगवा रंग रंग रंग, हे भगवा रंग रंग रंग. तर गाईस मला हे कामाला लावून दिलं पप्पानी. पप्पा म्हणे सांगतो म्हणे आपण ओल्ड हाऊसमध्ये आलो सध्या. आता ज्यांना ओल्ड हाऊसचा व्हिडिओ बघितला नसेल तर पिन कमेंटमध्ये टाकली आहे. पिन कमेंट काय म्हणतो वर तुम्हाला एक हे येतशी ना आय बटन, त्याच्यावर जाऊन तो व्हिडिओ पाहून घेसाल आपला ओल्ड हाऊसचा. बघा गाईस, बघा गाईस आपलं ओल्ड हाऊस गार्डन अजूनही काहीच नाही झालं आहे. फक्त काही झाडं गेले म्हणा याच्यातले. गाईस पप्पा घेऊन चालले पाईप इथून. मला हे करू लागून आलं. मला व्हिडिओ कॉल करून आलं पाहिजे, दूध तर पिऊ दे. तर गाईस मस्त बनवला आपला गरम गरम चहा. गाईस तर गाईस तुम्हाला वाटत आहे की इथं असं जॉईंट लावला म्हणजे 2 पाईप जोडले आहेत, पण असं काही आहेच नाही. जेव्हा हा वाला पाईप नवीन आणला होता तेव्हा त्याचा कलर असा ऑरेंज होता सेम. पण आता ते उन्हाच्या ना जास्त खराब झाला म्हणून ब्लॅक झाला गाईस. फक्त एवढ्या जागेवर पट्टी बांधली होती म्हणून फक्त तो ऑरेंज आहे गाईस. तिथं लागला मोह, माशी आली इथं. तर गाईस तिथं लागला मोह, एकदम बुर्रा आला. तिकडे माशा फिरतात गाईस. हे तो मोह लागला टाकीला, आम्हाला माहीतच नाही. गाईस बघू शकता तुम्ही, मी एकदम सेफ्टी घेऊन आलो गाईस. उभी माशी, काळा पटकन पप्पा. ओ भाई सहद पप्पा, सहद. बाबर चांगला कांदा आहे तो. भाई गजब आहे तो. अरे पाहिजे गाईस ते बघा माशा एवढ्या साऱ्या. पवनदान पाणी टाकलं, पुऱ्या उडून आल्या गाईस, पुऱ्या हवेत. झुंड लागला गाईस माशीचा. हे बघा गाईस, हे बघा गाईस पवनदादाच्या घरच्या सारखा जुगाडू आयडिया एकदम. तर गाईस आज जी आपली साफसफाई सुरू झाली टीमची. एक मंडळ तिकडे गेली आणि टीम साफसफाई करून आली इथं. तर गाईस मयूर दादाने नाईटची वॉच बोलावली. कुठं गेली गाईस? नाईटची वॉच बोलावली मयूर दादा ना. तर पाहतो आता एनर्जी ड्रिंक गायब होऊन आलं ना. एनर्जी ड्रिंक गायब होत आहे ना. नाही ना,
आलाच नाही घरी. बाबा आता संजय मामाला सोडून हो काय विचारतो येणार की ड्रिंक काही घेऊ दिला पुरा आहे गाईज त्याच्यात. बघा पुरं हे आहे गाईज. आपल्या हातात बरोबर होते गाईज वॉच. गाईज होते बरोबर गाईज वॉच. तर गाईज रात्री माझा टाईम असतेच आंघोळ करायचा. आता करतो मी आंघोळ. ते वाजले 7:30 वाजले. आता आंघोळ करतो पटकन. खूप एवढी गरमी होते काम केल्यावर. तुम्ही समजू शकता अगर तुम्ही काम केलं मग रात्री थंड थंड पाण्यात आंघोळ करायला मजा येते. तर गाईज आंघोळ विंघोळ करून एकदम फ्रेश झालो. केस अजून पुसलेच नाहीत मी. कपडे आपल्याला माहीत पडलं वर आहे तर वर जावं लागते. गाईज प्रँक झालं इथे एकही कपडा नाही आहे. याच्यातले कोणते कपडे. त्यांच्या घरी दयाची कमी होती की मैत जमली होती मला त्याच्या घरी त्या दिवशी. त्याची दयाचा काही उगम झालता की मला काही दयाचा काही कारखाना गिरखाना उघडला होता त्याच दिवशी. तर गाईज एकदम बघा गाईज एकदम सेम सेम. खालचं आहे ना गाईज हे खाली हे टॉवेल आहे आणि वरचं टी शर्ट आहे. किती खतरनाक दिसणार गाईज. तर गाईज हे गोष्ट करत आहेत इथं लग्नाच्या तयारीच्या. पवन दादा आहे आपला, पप्पा आहे इकडे वैभव दादा आहे. कुठं कुठं मंडप बांधायचा, कुठं कुठं लावायचा. पुरी लाईट गेली आहे गाईज गावातली. पुरी लाईट गेली आहे. मिस्ट अंधारात आहे. हां आता उजेडात आहे. तर पुरी गावाची लाईट गेली ती गाईज. काऊन की हवा एवढी बुरीवाली सुटली होती. पाऊस एवढा काहीच नाही आला. थेंबा थेंबा झाले बारीक. ते 5 मिनिटात बंद होऊन गेले. आता खूप अंधार आहे एकदम. ते लग्नाच्या गोष्ट करून आले तिथं. तर गाईज मस्त आता पोळी चिवची भाजी वरण आणि रस आहे. मस्त जेवतो आता. तर गाईज आता मस्त लाईट आली. पप्पा फिरून आले आज. मी काही गेलो नाही फिरायला. तर गाईज मस्त आता जेवण झालं. मी पण फिरलो थोडंसं. आणि भेटूया तर पुढच्या व्लॉगमध्ये. तर आता प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मी करतच नाहीत गाईज. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर लाईक परत म्हणत आहे मी. तर भेटूया का पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. गाईज गडी जेवायचा राहिला तर आता जेवत आहे.